श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री संत तुकाराम महाराज बीज कथा पाहणार आहोत. बीज का साजरी केली जाते याची सविस्तर कथा आज आपण पाहणार आहोत. तरी सर्वांनी शांतपणे ऐका आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. संत तुकाराम बीज हा दिवस संत तुकाराम महाराजांच्या सशरीर वैकुंठ गमनाची आठवण म्हणून साजरा केला जातो. हा पवित्र दिवस फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीला येतो. वारकरी संप्रदायात या दिवसाला अत्यंत असे महत्त्व आहे. याची सविस्तर कथा पाहूयात. संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे झाला. लहानपणापासूनच त्यांची वृत्ती वैराग्याकडे झुकलेली होती. संसारात अनेक दुःख आली, व्यवसायात तोटा आला, कुटुंबातील अपार हालअपेष्टा, पण तरीही त्यांच्या भक्तीत कधीही खंड पडला नाही. तुकाराम महाराजांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठल नामस्मरण, अभंगरचना आणि समाज प्रबोधनासाठी अर्पण केले. त्यांच्या अभंगातून अहंकाराचा त्याग, दया, क्षमा, समता आणि निखळ भक्ती याचा संदेश दिला. जातीपातीचा भेद न मानता विठ्ठल भक्त तोच संत हा विचार त्यांनी समाजात रुजवला. त्यांच्या अभंगाची लोकप्रियता वाढत गेली, पण त्याचबरोबर काही लोकांनी त्यांचा विरोधही केला. तरीही तुकाराम महाराज कधीही डगमगले नाहीत. जे जे भेटे भूत ते ते देव अशी व्यापक दृष्टी त्यांनी जगाला दिली. वैकुंठ गमनाचा दिव्य प्रसंग. असे सांगितले जाते की फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांना आपल्या पृथ्वीवरील कार्याची पूर्तता झाल्याची जाणीव झाली. त्या दिवशी त्यांनी देहू येथे शेवटचं कीर्तन केले. अभंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसाने भरून गेला. तुकाराम महाराजांनी भक्तांना उपदेश असा केला की नामस्मरण कधीही सोडू नका, अहंकार व लोभ टाळा, सर्वांशी प्रेमाने वागा. कीर्तन संपल्यानंतर अचानक आकाशात तेजस्वी प्रकाश दिसू लागला. भक्तांच्या डोळ्यात देखील दिव्य रथ प्रकट झाला. विठ्ठल नामाचा गजर करत तुकाराम महाराज त्या रथात बसले आणि सशरीर वैकुंठाला गेले. हा चमत्कार पाहून भक्त आनंदाश्रूंनी भारावून गेले. हाच दिवस पुढे संत तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम बीजचे धार्मिक महत्त्व. या दिवशी अभंग, पठण, हरिपाठ आणि कीर्तन केले जाते. देहू व पंढरपूर येथे मोठे सोहळे कार्यक्रम होतात. वारकरी उपवास, नामस्मरण आणि सेवा करतात. या कथेचा मुख्य संदेश म्हणजे भक्ती मार्ग सोपा आणि सर्वांसाठी खुला आहे. तो शिकवतो की अहंकार, द्वेष यापासून मुक्त जीवनाची प्रेरणा देते. आजच्या धावपळीच्या जीवनात सातत्याने नामस्मरण करणे कठीण वाटू शकते. संत विचार आचरणात आणण्यासाठी संयम आणि आत्मशिस्त लागते. तरीही तुकाराम महाराजांचा मार्ग अनुसरल्यास जीवन अधिक शांत, निर्मळ आणि अर्थपूर्ण होते. भक्तो, आज आपण संत तुकाराम महाराजांच्या पवित्र बीज दिनांची कथा ऐकली. त्यांच्या अभंगातून, त्यांच्या जीवनातून आणि त्यांच्या सशरीर वैकुंठ गमनातून आपल्याला एकच संदेश मिळतो. नामस्मरण करा, प्रेमाने जगा आणि अहंकार सोडा. देहूच्या पवित्र भूमीतून उठलेला हा नामगजर आजही पंढरपूरपर्यंत आणि प्रत्येक भक्तांच्या हृदयात घुमत आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेला भक्तिमार्ग हा सोपा, सरळ आणि सर्वांसाठी खुला आहे. चला तर मग आपणही आपल्या जीवनात विठ्ठल नामाचा जप करूया, सर्वांशी प्रेमाने वागूया आणि संतांच्या विचाराचा आचरण करूया. हीच संत तुकाराम महाराजांना खरी आदरांजली ठरेल. आता सर्वांनी एकच जयघोष करूया. ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरिविठ्ठल, जय हरिविठ्ठल, श्री हरिविठ्ठल. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. शेवटच्या
व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानते. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण आपल्या चॅनलवर 11 दिवसाचे, 7 दिवसाचे किंवा डेली पारायण सुरू केलेले आहे. तरी नक्की चॅनलला भेट देऊन ते पाहून घ्या आणि तुमची भक्ती दृढ करा. श्री स्वामी समर्थ. ज्ञानोबा तुकाराम. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.